शासनाचे जे BLO आहे त्यांचे इन्युमरेशन फॉर्म सर्वचे सर्व आपल्या ह्या पेड एम्प्लॉईच्या हातामध्ये आहे, ते भरून देऊन राहिले. आणि याप्रमाणे जे मार्किंग झालेलं आहे त्यामध्ये विरोधी मतदारांच्या संदर्भामध्ये आपण ते फॉर्म भरून देणार आहात की नाही, भरल्या जातील की नाही, कारण आपला BLO कोणालाही रिसिव्ह देत नाही आहे, कुणाला रिसिव्ह दिलेले नाही आहे. 2 प्रतीमध्ये जे फॉर्म जमा केल्यानंतर तो भरून घेतल्यानंतर एक प्रत तुम्हाला परत करायची आहे, त्याचं मॅपिंग झाल्यानंतर मात्र त्याच्यावर रिसिव्ह कोणाचीही BLOची नाही. माझ्याकडे एक उदाहरण आहे, पण ते उदाहरण मी पुराव्यानिशी यासाठी देऊ शकत नाही कारण संबंधित भारतीय जनता पक्षाच्या BLOनं त्याचं नाव गोपनीय ठेवण्यासाठी सांगितलं, फोटो पण दिलेले नाही की त्या BLOच्या जागी जे सही आहे ते भारतीय जनता पक्षाचे जे BLO करून राहिलेले, ही पण वास्तविकता आहे. मीन टाइम महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली. सेम ॲप पुण्यामध्ये पण तेच सुरू आहे. त्या ॲपमध्ये तेच रंग, तेच मॅपिंग, हे पॅरलल सॉफ्टवेअर कशाच्या आधारावर आलेलं आहे आणि प्रशासन त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाही आहे. हे कशाचं सॉफ्टवेअर आहे? हे इलेक्शन कमिशनच्या सॉफ्टवेअर सोबत लिंक तर नाही ना. आणि आमचा विश्वास आहे, खात्री आहे की हे त्याच्यासोबत लिंक सॉफ्टवेअर आहे. आणि ह्या लिंकिंगमध्ये ह्या संपूर्ण गोष्टीचा उलगडा, कारण तो BLO जो आहे तो BLO कोण आहे? BLO आहे शिक्षक, BLO आहे अंगणवाडी सेविका, BLO आहे तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी. याच्या हातामध्ये जो ॲक्सेस आहे तो पॅरलली दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे. हे प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. त्याच्या मागचे जुने आधार पण होते. जुने आधार यासाठीचे होते की माझ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये, ज्या विधानसभा मतदारसंघातून 2024ची निवडणूक मी विधानसभेची लढलो, त्या निवडणुकीनंतर मी काही आक्षेप घेतले होते. राहुलजींनी सुद्धा या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये ट्विट केलं होतं की 33,712 नवीन मतदाराची नोंदणी लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जी झाली, त्या मतदार नोंदणीची प्रक्रिया जी आहे ते फॉर्म 6 भरल्यानंतर ती मतदार नोंदणी केल्या जाते. फॉर्म 6 भरल्यानंतर तो BLO कडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रत्यक्ष BLOनी होम व्हिजिट करून टाइम ऑफ व्हिजिट आणि डेट ऑफ व्हिजिट तिथे मेन्शन करायचं आहे आणि BLO रिपोर्ट आल्यानंतर त्याची नोंदणी करायची आहे. हे अनेक मतदार त्यांनी ह्या निवडणुकीपुरते अन्य राज्यांमधून शिफ्ट केले, मोठ्या प्रमाणात शिफ्ट केले. माहितीच्या अधिकारामध्ये मी स्वतःच्या नावानं ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यावेळेस ते म्हणतात, सदर कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जावरील BLO रिपोर्ट हे BLO यांनी त्यांच्या BLO ॲपवर ऑनलाईन पद्धतीने केली असल्याने त्याबाबतचा ऑफलाईन BLO रिपोर्ट या कार्यालयात उपलब्ध नाही, करिता BLO रिपोर्ट पुरवणे शक्य नाही. आणि खासगीमध्ये सांगितलं, एकही BLOचा रिपोर्ट न घेता 33,000 मतदारांची नावं नोंदवल्या गेली. 33,000 मतदारांची नावं. या ठिकाणी 4,500 मतदार दुबार असल्याची माझी तक्रार केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना सर्व नावासकट मी तक्रार केली की हे 4,500 लोक आहेत ज्यांचे दुबार नाव आहेत मतदार यादीमध्ये. आजपर्यंत कारवाई केलेली नाही. एकही मतदाराचे नावं त्यांनी वगळले नाही. निदर्शनास आणून दिलं, त्यांचा मतदान ID कार्ड नंबर सेम, याच्यावर बरंच वर्किंग केलं. दुसरं, एकाच मोबाईल नंबरवरून 30-30, 40-40 मतदार नोंदवल्याच्या सुद्धा मी प्रूफ दिलेले होते. हा माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. यामध्ये मतदार नोंदणी करत असताना 30-30 मतदार एकाच मोबाईल नंबरवरून ही तक्रार केली. या तक्रारीच्या संदर्भामध्ये
प्रशासन उत्तर द्यायला तयार नाही आणि त्यानंतरही आम्ही मौन राहावं अशी अपेक्षा पंडित दयाशंकरजी तिवारी यांची होती की तुम्ही प्रश्न करू नये. अहो, या लोकशाहीमध्ये प्रश्न करणं हा आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारामध्ये आम्ही ज्यावेळेस प्रश्न केला की हा प्रक्रिया अशी अशी आहे, ह्या प्रक्रियेमध्ये अशा अशा अडचणी आहेत, असे असे आमचे आरोप आहेत, त्याच्यावर उत्तर प्रशासनाकडून अपेक्षित होतं. प्रशासनाने त्याच्यावर उत्तर दिलं नाही. मी ज्या मुख्यमंत्री कार्यालयावरती आरोप केला त्या कार्यालयाचा कुठल्याच प्रतिनिधीनं त्यावर अधिकृत उत्तर दिलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे विद्वान अध्यक्ष पंडित दयाशंकरजी तिवारी यांनी प्रेस घेऊन मुद्द्यांवर तर उत्तर दिलं नाही. ज्यावेळेस मुद्द्यांवर उत्तर देता येत नाही त्यावेळेस व्यक्तींवर बोलल्या जातं आणि त्यांनी म्हटलं की प्रफुल्ल गुडदेंची मानसिक स्थिती बिघडलेली आहे.